नमस्कार मित्रांनो, आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत ह्यूमन फिजिओलॉजीमधला. त्याचं नाव आहे लोकोमोशन अँड मूवमेंट. लोकोमोशन म्हणजे काय? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपली जी हालचाल होते, आपण ज्या प्रोसेसने जातो किंवा त्या प्रोसेसला आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? लोकोमोशन. आणि मूवमेंट म्हणजे काय? समजा फक्त हालचाल होते बॉडी पार्टची, फक्त एका जागेवर राहून हालचाल होते, त्याला म्हणतात आपण मूवमेंट असं म्हणतो. तर आपण लोकोमोशन अँड मूवमेंटमध्ये स्केलेटल सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम ते पाहणार आहोत. ते दोन्ही मिळून कसे मूवमेंट आणि लोकोमोशन घडवून आणतात ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहूया. ॲनिमल्स अँड प्लांट्स एक्झिबिट वाईड रेंज ऑफ मूवमेंट्स. ॲनिमल्स अँड प्लांट्समध्ये खूप साऱ्या मूवमेंट्स, म्हणजे आपण चालतो, फिरतो, खातो, हात पाय हलवतो त्या, आणि प्लांट्समध्ये पण झाडाची पाने हलतात वगैरे वगैरे, त्यांची ती ट्रान्सपोर्ट असते, ते अशा प्रकारचे मूवमेंट असतात. अमिबा काय? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल पहा, अमिबामध्ये कशा प्रकारची मूवमेंट होते. अमिबा काय? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यामध्ये काय असतं? प्रोटोप्लाझम असतं, म्हणजे जे की लिक्विड फॉर्ममध्ये असतं प्रोटोप्लाझम. आणि ते प्रोटोप्लाझम जिकडे फ्लो होईल त्या डिरेक्शनमध्ये काय होतं? अमिबाचं काय होतं? मूवमेंट होते. त्याला म्हणतो आपण सिम्पल फॉर्म ऑफ मूवमेंट. कशामुळे होते? स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम. ही मूवमेंट कशामुळे झालेली आहे अमिबामध्ये? स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम काय असतं? फ्लुइड असतं. त्याच्यामुळे काय, जिकडे फ्लुइड जाईल त्या साईडला, त्या डिरेक्शनला मूवमेंट होईल. ह्या मूवमेंटला म्हणतात सिम्पल फॉर्म ऑफ मूवमेंट. मेनी ऑर्गॅनिझम्स, आता अमिबा सोडून जे दुसरे ऑर्गॅनिझम्स असतात काही, मुवमेंट्स ऑफ सिलिया, त्यांच्यामध्ये काय असतं? मेनी ऑर्गॅनिझम्स शो मुवमेंट ऑफ सिलिया, फ्लॅजेला अँड टेंटॅकल्स. सिलिया असतं, फ्लॅजेला असतो काही ॲनिमल्समध्ये, ऑर्गॅनिझम्समध्ये, आणि टेंटॅकल्स असतात. त्यांचे हे काय आहेत? मुवमेंट करणारे स्ट्रक्चर्स आहेत किंवा लोकोमोशन करणारे स्ट्रक्चर्स आहेत. त्यांचे इतर उपयोग पण आहेत. ह्युमनमध्ये काय? ह्युमन मूव्ज लिम्स, जॉज, टंग, हेड, नेक, अशा प्रकारची ह्युमनमध्ये टंग मूवमेंट होत असते. लोकोमोशनचे डेफिनेशन पाहूया आपण. सम मूवमेंट्स रिझल्ट इन चेंज ऑफ प्लेस ऑर लोकेशन. आता एका जागेवर राहून ज्या आपल्या हालचाल होतं, हातपाय आपण हलवतो, त्या बॉडी पोश्चरमध्ये चेंज होतो, त्याला म्हणतो आपण मूवमेंट्स. आणि सम मूवमेंट्स, काही मूवमेंट्सने काय होतं? रिझल्ट इन चेंज ऑफ प्लेस. आपली जागा बदलली जाते आणि आपण दुसऱ्या ठिकाणावर जातो, त्याला आपण काय म्हणतो? सच व्हॉलंटरी मूवमेंट्स. आणि ह्या मूवमेंट्स काय असतात? व्हॉलंटरी मूवमेंट्स असतात. सच व्हॉलंटरी मूवमेंट्स आर कॉल्ड ॲज लोकोमोशन. म्हणजे आपली पोझिशन चेंज करणारी जी मूवमेंट आहे त्याला आपण काय म्हणणार? लोकोमोशन म्हणणार. काय काय एक्झाम्पल? वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, फ्लाईंग वगैरे लोकोमोशनमध्ये येतात. इथे 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पॅरामेशियममध्ये काय असतं? सिलिया. सिलिया काय आहे? पॅरामेशियमसाठी कशाला हेल्प करतो? मूवमेंट्स ऑफ फूड. म्हणजे सिलिया काय करतो? फूडची मूवमेंट करण्यासाठी मदत करतो. कोणाला? पॅरामेशियमना. आणि त्याचबरोबर लोकोमोशनसाठी पण मदत करतो. त्या सिलियाच्या मदतीने पॅरामेशियमची मूवमेंट होत असते, लोकोमोशन होत असते. एका जागेवरून तो दुसऱ्या जागी जातो सिलियाच्या मदतीने. हायड्रामध्ये काय असतं? टेंटॅकल्स. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. पॅरामेशियममध्ये सिलिया, हायड्रामध्ये टेंटॅकल्स. टेंटॅकल्स कशासाठी असतात? कॅप्चरिंग द प्रे अँड लोकोमोशन. इथे पण लोकोमोशन होतं. आणि दुसरं काम काय? त्याचं जे खाद्य आहे, भक्ष्य आहे हायड्राचं, ते टेंटॅकलच्या मदतीने कॅप्चर करतं. ह्युमन्समध्ये काय? लिम्स असतात, जे की चेंजेस इन बॉडी पोश्चर अँड लोकोमोशन. हातपाय, ह्युमन्समध्ये हातपाय, त्याने काय होतं? चेंजेस इन बॉडी पोश्चर, म्हणजे बॉडीच्या पोश्चरमध्ये चेंज होतो एका ठिकाणावर असल्यावर. आणि लोकोमोशन पण त्याच हात आणि पाय ह्यांच्यामुळे काय होतं? लोकोमोशन होते. एका जागेहून दुसऱ्या जागी ह्युमन जातो, त्याला म्हणतो आपण लोकोमोशन. इथे NCERT मध्ये एक छान वाक्य दिलेलं आहे इंट्रोडक्शनमध्ये. ऑल लोकोमोशन्स आर मूवमेंट्स. म्हणजे प्रत्येक लोकोमोशन, एका जागेहून दुसऱ्या जागी जातो त्याला आपण लोकोमोशन म्हणतो. प्रत्येक लोकोमोशन काय आहे? मूवमेंट त्याला आपण म्हणू शकतो. बट काय? ऑल मूवमेंट्स आर नॉट लोकोमोशन. म्हणजे प्रत्येक मूवमेंट ही लोकोमोशन नाही आहे. आणि प्रत्येक लोकोमोशन काय आहे? मूवमेंट म्हणू शकतो आपण त्याला. इंट्रोडक्शन नंतर आपण पाहूया टाईप्स ऑफ मूवमेंट्स. कोणकोणत्या प्रकारच्या मूवमेंट आहेत आपल्या बॉडीमध्ये. ह्युमन बॉडीमध्ये ज्या सेल्स असतात त्या 3 प्रकारच्या
मुवमेंट्स एक्झिबिट करतात. कोणकोणते? अमिबॉइड मुवमेंट, सिलियरी मुवमेंट अँड मस्क्युलर मुवमेंट. कोणकोणते? 3 अमिबॉइड, सिलियरी आणि मस्क्युलर. ह्या मुवमेंट्स कुठे होतात? आपल्या ह्युमन बॉडीमध्ये ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये या 3 प्रकारचे मुवमेंट होत असतात. तर आपण पाहूया अमिबॉइड मुवमेंट कोणकोणत्या सेल्समध्ये होते. अमिबॉइड मुवमेंट स्पेशलाइज्ड सेल्स इन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये ज्या स्पेशल सेल्स असतात त्यांच्यामध्ये अमिबॉइड मुवमेंट होते. कोणकोणत्या सेल्स आहेत त्या? ल्युकोसाइट्स आणि मॅक्रोफेजेस. या 2 स्पेशलाइज सेलमध्ये काय होते? अमिबॉइड मुवमेंट होत असते. अमिबॉइड मुवमेंट म्हणजे काय? प्रोटोप्लाझम स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझममुळे त्यांची मुवमेंट होते. आणि ही जी अमिबॉइड मुवमेंट आहे ती काय? अफेक्टेड बाय स्युडोपोडिया. स्युडोपोडिया म्हणजे काय? फॉल्स फिट असते अमिबासारखे. कशामुळे तयार झालेले असते स्युडोपोडिया? स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम लाईक अमिबा. अमिबामध्ये काय होते? प्रोटोप्लाझम ज्या डायरेक्शनला फ्लो होते त्या डायरेक्शनला काय येतं? एक अशी आउटग्रोथ निर्माण होते, त्याला स्युडोपोडिया म्हणतात. त्या स्युडोपोडियाच्या साह्याने अमिबामध्ये मुवमेंट होते. तशा प्रकारची मुवमेंट अफेक्टेड बाय स्युडोपोडिया फॉर्म बाय स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम. आणि अमिबॉइड मुवमेंट अजून कुठे होते? सायटोस्केलेटल एलिमेंट्स लाईक मायक्रोफिलामेंट. स्ट्रक्चरल सेल्समध्ये काही स्ट्रक्चरल प्रोटीन्स असतात, सायटोस्केलेटल एलिमेंट्स असतात सेल्समध्ये. तर त्यांच्यामध्ये पण कोणकोणते? सायटोस्केलेटल एलिमेंट. कोणता? मायक्रोफिलामेंट. यांच्यामध्ये अमिबॉइड मुवमेंट होते. आता दुसरे टाईपचे आहे सिलियरी मुवमेंट. हे जे टाईप्स ऑफ मुवमेंट आहे तुम्ही अशा प्रकारे लिहून घेतलं तरी चालेल आणि या प्रकारे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपं जातं. टेबलच्या स्वरूपात आपण पाठ करायला पण सोपं जातं आणि NCERTमध्ये कसे पॅराग्राफ दिलेलं असतं ते वाचण्यासाठी आपल्याला अवघड जातं. त्याच्यामुळे आधी असं लिहून काढलं आपण टेबलच्या स्वरूपात आणि हे जर पाठ करून पुन्हा NCERTचं पुस्तक वाचलं तर सोपं जातील वाचायला. सिलियरी मुवमेंट्स दुसरा टाईप. इट occur in most of internal tubular organs lined by ciliated epithelium. सिलियरी मुवमेंट कुठे होते? जे की असे ट्यूब लाईक ऑर्गन असतात त्यांच्यामध्ये सिलियरी मुवमेंट होते आणि ते ट्युब्युलर स्ट्रक्चर कशाने लाईन आतमधून सिलिएटेड एपिथेलियमने लाईन असलं पाहिजे त्या त्या ऑर्गनमध्ये सिलियरी मुवमेंट होते. मुवमेंट ऑफ सिलिया, त्याचं एक्झाम्पल पहा. मुवमेंट ऑफ सिलिया इन ट्रकिया. ट्रकियामध्ये काय असतं? सिलिएटेड एपिथेलियम असतं. कशासाठी? जे की आपले डस्ट आहे बाहेरून आपण इनहेल केलेली फॉरेन बॉडी पार्टिकल्स असतात काही, ते रिमूव्ह करण्यासाठी हेल्प्स इन रिमूव्हिंग डस्ट पार्टिकल्स अँड फॉरेन बॉडी. सिलिया असतात इपिथेलियमच्या वर आणि त्या कुठे? ट्रकियामध्ये. त्याच्यामुळे काय होते? सिलियाच्या मदतीने जी डस्ट पार्टिकल्स आणि फॉरेन बॉडीज आपल्याला इनहेल केलेली ते रिमूव्ह करण्यासाठी मदत करते. कोणती मुवमेंट? सिलियरी मुवमेंट. सिलिया कुठे असतात? ट्रकियामध्ये. त्याच्यामुळे त्याला एक्झाम्पल ट्रकिया आपण घेतलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल आहे सिलियरी मुवमेंटचं. पॅसेज ऑफ ओवा थ्रू फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. ओव्हरीपासून युटेरसपर्यंत ओव्हरीपासून फॅलोपियन ट्यूबमधून काय कॅरी केलं जातं? ओवम कॅरी केला जातो, ओवा. ते पण कशाने असते? सिलियरी मुवमेंट्स. फॅलोपियन ट्यूबमध्ये सिलियरी इपिथेलियम असते, त्या सिलियाच्या मदतीने ओवाची ट्रान्सपोर्ट केली जाते, ओवाची मुवमेंट केली जाते. हे 2 एक्झाम्पल सिलियरी इपिथेलियमचे सिलियरी मुवमेंटचे लक्षात ठेवा. तिसरं टाईप आहे मस्क्युलर मुवमेंट. मुवमेंट ऑफ आवर लिम्स, जॉज, टंग. एक्झाम्पल काय? आपल्या बॉडीमध्ये ज्या मसल्स आहेत त्या साह्याने जी मुवमेंट होते ते एक्झाम्पल असणार. लिम्स, जॉज अँड टंग एक्सेट्रा. कॉन्ट्रॅक्टाईल प्रॉपर्टी ऑफ मसल्स आर यूज्ड फॉर लोकोमोशन अँड अदर मुवमेंट्स. मसलची एक कॉन्ट्रॅक्टाईल प्रॉपर्टी असते, त्या प्रॉपर्टीच्या यूज करून लोकोमोशन आणि अदर मुवमेंट्स हे आपल्या बॉडीमध्ये घडवून आणले जातात. आणि लोकोमोशन समजा आपल्याला करायचं असलं तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या 3 सिस्टीम इन्व्हॉल्व होतात लक्षात ठेवा. न्यूरल सिस्टीम म्हणजे ब्रेननी, स्पायनल कॉर्डने आपल्या मसल्सला काय दिलं पाहिजे? ऑर्डर दिली पाहिजे. त्याच्यानंतर स्केलेटल सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम आणि न्यूरल सिस्टीम. या 3 सिस्टीम म्हणजे मसल्स, बोन्स आणि ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड वगैरे ह्या इन्व्हॉल्व झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे लोकोमोशन घडून येतं. आपण मसलविषयी माहिती पाहणार आहोत आता. मसल्सचं ओरिजिन काय? मेसोडर्मल ओरिजिन. तुम्हाला 3 लेअर सांगितले होते मागच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म असे 3 लेअरपासून आपल्या बॉडीची ओरिजिन होते. तर त्याच्यापैकी मेसोडर्मल लेअरपासून मसलची ओरिजिन झालेली असते. लक्षात ठेवायचं असले तर यम मसलचं यम आणि मेसोडर्मचं यम, तसं लक्षात ठेवा. आणि मसलचं काय? 40 to
50% बॉडी वेट कॉन्ट्रीब्युटेड बाय द मसल्स. मसल्सचं बॉडी वेट, आपल्या बॉडीमध्ये मसल्स किती % असतात, वेट किती असतं मसलचं, पूर्ण आपलं जेवढं वेट आहे त्याच्यापैकी 40 ते 50% बॉडी वेट हे मसल्सने कॉन्ट्रीब्यूट केलं जातं. मसल्सच्या काही प्रॉपर्टी आहे, स्पेशल प्रॉपर्टी. एक्सायटेबिलिटी म्हणजे त्यांना नर्वचं हे असतं, कनेक्शन असतं, न्यूरल सिस्टीमचं कनेक्शन असतं, त्याच्यामुळे ते एक्सायटेबल असतात. कॉन्ट्रॅक्टिलिटी प्रॉपर्टी, एक्सटेन्सिबिलिटी, त्यांची लेंथ वाढू शकते, त्या एक्सटेंड होऊ शकतात, त्याच्यामुळे एक्सटेन्सिबिलिटी. इलास्टिसिटी म्हणजे वापस त्या आपल्या एक्सटेंड झाल्यानंतर वापस त्या ओरिजिनल पोझिशनला त्या जाऊ शकतात, त्याला म्हणतात आपण इलास्टिसिटी. मसलचं क्लासिफिकेशन केलं जातं कोणकोणत्या बेसिसवर. मसल्स क्लासिफाईड बाय डिफरंट क्रायटेरिया. कोणकोणते क्रायटेरिया? लोकेशन, ॲपिअरन्स आणि नेचर ऑफ रेग्युलेशन ऑफ देअर ॲक्टिव्हिटी. कोणते 3 क्रायटेरिया? लोकेशन, कुठे सिच्युएटेड आहे मसल बॉडीमध्ये, पूर्ण बॉडीमध्ये लोकेशन, त्यावर लोकेशनवर मसलचं क्लासिफिकेशन केलं जातं. आणि ॲपिअरन्सवर स्मूथ मसल आहे का स्ट्रायटेड मसल आहे त्याच्यानुसार दिसण्यावर मसल्स कशी दिसते त्याच्यावर क्लासिफिकेशन केलं जातं. आणि नेचर ऑफ रेग्युलेशन ऑफ देअर ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी, मसलची ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे रेग्युलेट केली जाते यावर पण क्लासिफिकेशन केलं जातं. आपण आता पाहूया लोकेशनच्या बेसिसवर मसलचं क्लासिफिकेशन स्केलेटल मसल, स्मूथ मसल आणि कार्डियक मसलमध्ये केलं जातं. नाव ऑन द बेसिस ऑफ देअर लोकेशन, मसल लोकेशनच्या बेसिसवर मसल्स 3 प्रकारे डिवाइड केले जातात, क्लासिफाय केले जातात. कोणकोणते? स्केलेटल मसल, विसरल मसल आणि कार्डियक मसल. हा चार्ट तुम्हाला पाठच असला पाहिजे, त्यासाठी तुम्ही हा चार्ट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून पुन्हा लिहून घ्या आणि वाचा, पाठ करा आणि बुकमधून नंतर वाचून घ्या. NCERTच्या बुकमधून जशाच तसा आहे, पण मी ते चार्ट तयार केलेला आहे. तर स्केलेटल मसल, विसरल मसल, कार्डियक मसल ह्या ॲपिअरन्स त्यांचा वेगळा आहे, लोकेशन त्यांचे वेगळे आहे, ते पाहूया आपण. स्केलेटल मसल काय? क्लोजली असोसिएटेड विथ स्केलेटल कंपोनंट ऑफ बॉडी. म्हणजे स्केलेटल मसल म्हणजे काय? स्केलेटल सिस्टीम असते बॉडीमध्ये, बोन्स असतात आपल्यामध्ये, त्यांच्या क्लोजली असोसिएटेड विथ स्केलेटल कंपोनंट ऑफ बॉडी, त्यांच्या सरफेसला अटॅच असतात, बोनच्या सरफेसला अटॅच असतात, त्याच्यामुळे त्याला स्केलेटल मसल असं म्हणतात. त्या ॲपिअरन्स काय असतो? स्ट्रिप्ड ॲपिअरन्स असतो अंडर मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप खाली त्या मसल बघितलं तर अशा स्ट्रिप्स असतात त्यांच्यामध्ये. समजा ही एक मसल आहे तर अशा स्ट्रिप्स असतात त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे स्ट्रिप्ड ॲपिअरन्स अंडर मायक्रोस्कोप. हेन्स स्केलेटल मसल आर सो कॉल्ड ॲज स्ट्रायटेड मसल्स. स्केलेटल मसलला काय म्हणतात अजून? स्ट्रायटेड मसल्स. स्केलेटल मसल आर अंडर द व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ नर्वस सिस्टीम, त्याच्यामुळे त्याला म्हणतात व्हॉलंटरी मसल. आता हे एक लक्षात ठेवा, यांचे स्केलेटलला स्ट्रायटेड मसल, स्ट्रिप्ड मसल, व्हॉलंटरी मसल का म्हटलेलं आहे याला? कारण इट इज द अंडर द कंट्रोल ऑफ द व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमच्या अंडर तो असतो व्हॉलंटरी कंट्रोल. नर्वस सिस्टीम त्याला जेव्हा सांगेल मुवमेंट करायची तेव्हा स्केलेटल मसलची मुवमेंट होते, त्याच्यामुळे त्याला म्हणतात व्हॉलंटरी मसल. व्हॉलंटरी मसल्स आर स्केलेटल मसल्स आर प्रायमरीली इन्वॉल्ड इन लोकोमोशन अँड मुवमेंट्स. लोकोमोशन आणि मुवमेंटमध्ये त्यांचं प्रायमरी फंक्शन आहे. आता दुसरे मसल्स आहे विसरल मसल्स. विसरल मसल्स आर लोकेटेड इन द इनर वॉल ऑफ द हॉलो विसरल ऑर्गन्स लाईक एलिमेंटरी कॅनल, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. कुठे असते लोकेशन विसरल मसलची सांगा? हॉलो इनर ऑर्गन्स, विसरल ऑर्गन्स जे असतात तिथे स्मूथ मसल्स और विसरल ऑर्गन्स, विसरल मसल्स या सिच्युएटेड असतात. कोणकोणते? एलिमेंटरी कॅनल आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट एक्सेट्रा. अशा प्रकारचे विसरल्स ऑर्गन्समध्ये स्मूथ विसरल मसल्स असतात, त्याच्यामुळे त्याला विसरल मसल असं नाव दिलेलं आहे. त्याच्यावर स्ट्रायशन्स नसतात, नो स्ट्रायशन्स. स्मूथ इन ॲपिअरन्स, ॲपिअरन्स मायक्रोस्कोप खाली कसा असतो? स्मूथ असतो, त्याच्यामुळे त्याला स्मूथ मसल्स और नॉन स्ट्रायटेड मसल्स असे पण म्हणतात. दे आर नॉट अंडर व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ द नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमचा त्यांच्यावर कंट्रोल नसतो, म्हणजे इनव्हॉलंटरी असतात, त्या आपल्या इच्छेनुसार त्या काम करत नाहीत, त्याच्यामुळे त्याला म्हणतात इनव्हॉलंटरी मसल. दे हेल्प इन फूड ट्रान्सपोर्ट इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट किंवा एलिमेंटरी कॅनलमध्ये ते काय काम करतात? फूडचं ट्रान्सपोर्टेशन. आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये काय करतात? ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅमेट्स इन द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. थर्ड आहे कार्डियक मसल. कार्डियक मसल्स त्याच्या नावानुसार, कार्डियक म्हणजे काय? हार्ट. दे आर द मसल्स ऑफ द हार्ट. आणि कार्डियक मसल्स कशा तयार होतात त्या पाहूया. मेनी कार्डियक मसल सेल्स म्हणजे एक कार्डियक मसल सेल
तशा अनेक कार्डियक मसल सेल्स एकत्र येतात. दे असेंबल इन ब्रांचिंग पॅटर्न टू फॉर्म कार्डियक मसल. ब्रांचिंग पॅटर्नमध्ये त्या एकत्र येतात, नेटवर्क तयार करतात आणि काय होतं, मसल्स, कार्डियक मसल्स तयार होते. दे आर स्ट्रायटेड इन ॲपिअरन्स. मायक्रोस्कोप खाली आपण पाहिलं त्याला तर त्या स्ट्रायशन्स दाखवतात आणि त्या इनव्हॉलंटरी असतात. दे आर नॉट अंडर व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ नर्वस सिस्टीम, त्याच्यामुळे त्याला म्हणतात इनव्हॉलंटरी. या तिन्हीमध्ये लक्षात ठेवायचं काय, त्यांचं लोकेशन स्केलेटल मसलचं क्लोजली असोसिएटेड विथ स्केलेटल सिस्टीम म्हणजे बोन्स. विसरल मसलचे इनर वॉल ऑफ विसरल ऑर्गन्स. कार्डियक मसलचं हार्टमध्ये. त्यांची नावं, स्केलेटल मसल्सला स्ट्रिप्ड मसल म्हणतो, स्ट्रायटेड मसल्स म्हणतो आपण आणि व्हॉलंटरी मसल्स म्हणतो. विसरल मसल्सला काय, स्मूथ मसल्स, नॉन स्ट्रायटेड मसल्स और इनव्हॉलंटरी मसल. कार्डियक मसल्सला स्ट्रायटेड आहेत आणि इनव्हॉलंटरी मसल्स आहेत. तर या ठिकाणी आपला व्हिडिओ आजचा संपतो. यानंतरचा चॅप्टर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला चॅप्टर कसा वाटला हे नक्कीच कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर आपला चॅनल आणि आपले व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.